शरद भाऊंनी ऐका ना तुम्ही कोणी नेतं आज तुम्ही गेल्या होत्या फिरायला कुणाच्या माध्यमातून गेलत्या माझ्या नाही शरद भाऊ आपले मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ बुटे पाटील यांच्या माध्यमातून फक्त त्याचं माध्यम निघाले भाऊंनी नेलेली या बस जेवण बिवण भाऊन तयार होतं आज भाऊंनी शरद भाऊ बुटे पाटील माहिती आहे ना त्यांनी नेलं होतं आणि आपल्या ठाकरवाडीवरला रस्ता भाऊंनी केला लक्षात आहे ना आणि आता ठाकरवाडीसाठी भाऊंनी 5.5 लाखाचा पत्र शेड सभा मंडप मंजूर केलेला आहे मंजूर झालेला आहे तुमच्या वाडीसाठी भाऊंनी आणि आपल्या गावाची जवळजवळ 100% कामही भाऊंचीच आहे शरद भाऊंचीच आहे आणि भाऊ महिलांसाठी आपण येऊ यंदाच नाही आपण गेल्या वर्षी पण तुम्ही असं माझ्याबरोबर वांद्र्याला दरवर्षी आपण यंदा इलेक्शन लागले म्हणून नाही दरवर्षी आपण वांद्र्याला आपण 3 वर्ष झाले सतत शरद भाऊ बुटे पाटील आपल्या सर्व महिलांना वांद्र्याला नेत आहे आणि आता भाऊ आपल्या गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून परत उभे राहणार आहे जर लेडीजला जागा आली तरी सुनीताताई बुटे पाटील ह्या राहणार आहे कुणीही राहू माझं एवढंच म्हणणं आहे भाऊंनी महिलांसाठी किंवा गोरगरिबांसाठी आदिवासींसाठी आणि तुमच्या ठाकरवाडीवर जो एरोप्लेन बसलाय तो पहिल्यांदा पूर्ण निधी हा शरद भाऊंनी दिलेला आहे शरद भाऊंनी तो ठाकरवाडीचा एरोप्लेन मंजूर केलेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की भाऊ हे गरीबाचे आणि गरीब जनतेला मानणारे जनसामान्य आहे ते कधी मोठे माणूस नाही ते गरीबातून मोठे आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही भाऊंला बरोबर मतांनी विजयी करून द्यावं कारण भाऊ नाही तर ताई आहे दोन्हीतले कोणीतरी एक उमेदवार उभे राहणारच आहे 100% राहताना सगळे उभ्या मग शरद भाऊ बुटे पाटलांचा शरद भाऊ बुटे पाटलांचा Shit,